चला चला अग्रोल टीम लवकर बॅट्समन कडे एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या इकडे आणि सामना सुरू करा आपण. चला धीरज फिल्डिंग लावायची लवकर आपण. भावेश हॅलो हॅलो भावेश भावेश बॉल भावेश नवीन बॉल आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अग्रोली 11 अग्रोली टीम कडून अमित पांडे आणि नवीन जोडी मात्र मैदानामध्ये 3 ओव्हरची मॅच. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा धारावी एक्सप्रेस मिस्टर विकी भोईर ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिला बॉल विकीचा अमित साठी पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. विकेटची संभावना परंतु क्विक थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला सूरज भोईर कडून. याही वेळेस बॉल थोडस कमी गतीने टाकला होता. बरोबर बॉल छातीवरती जाऊन आदळतोय बॅट्समन अमितच्या. खरं ग्रामीण क्रिकेट सध्या विकी ज्या ज्या वेळेस गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो त्या त्या वेळेस त्याचा फार मोठा रनअप आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण की त्याची भूमिका असते की ज्या पेसने मी ओपन टुर्नामेंटमध्ये बॉलिंग करतो तर त्या पेसने बॉलिंग करायचं झालं तर कदाचित खेळाडूंना गंभीर दुखापत होण्याचे चान्सेस असतात. आणि ती एक त्याची योग्य भूमिका आहे. विकेट तयार ओव्हर द विकेट. आणखीन एक वेगवान बॉल बॅटशी टॉपेज परंतु धीरज भोईर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. बसुराज आलेत तोपर्यंत एक सिंगल रन आली. सिंगल सोबत स्ट्राईक रोटेट होते. धावा 2. मागच्याही मॅच मध्ये 2 धावा खर्च करून 2 विकेट्स विकी भोईरने मिळवलेल्या आपल्या ओव्हरमध्ये. हाई बॉल वेगाने बीट करून चाललाय मागे. विकेट कीपर धीरज भोईरच्या हातामध्ये. प्रत्येक गोष्ट अगदी सेट आहे. खूप चांगल्या बारीक रीतीने सचिन नाईक यांनी सेट करून ठेवली. विकी भोईरचा बॉल पकडण्याची क्षमता खरं तर धीरज भोईरकडे आहे. यावेळेस मात्र इन द एअर बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा शिकार केली आहे बॅट्समनची. विकेटचं पतन पाहायला मिळेल. सचिन नाईक बॉलच्या खाली लॉंग ऑफ मध्ये एक चांगला झेल टिपला फलंदाज बाद. नवीन झाल्या बाद नवीन बॅटर सुभाष मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अग्रोली टीम कडून पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ज्यांनी घेतलाय सुभाष नवीन बॅट्समन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे फक्त 2 विकेट्स गमावल्यात. 1 विकेट गमावली आहे बॅटिंग करत असताना अग्रोली टीमने. आता पाहायचंय उर्वरित 12 बॉलमध्ये किती धावा उभारल्या जातील याकडे लागले लक्ष.
शॉर्ट बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, विकेट किपरच्या बॉल मागे चालला आणि हा डॉट बॉल. एक सिंगल रन आले डिक्लेअरची. बॉल त्या ठिकाणी मात्र थांबवण्यामध्ये थोडस असफल राहिला, कारण हाईट जास्त होती बॉलला. विकेटच्या वरून बॉल निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. इथे देखील आपण पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. विकीची तर खूप चांगली किपिंग पाहायला मिळते. धीरजच्या गोलंदाजीवरती विकेट किपर आणि विकीच्या गोलंदाजीवरती धीरज विकेट किपर, हे सूत्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. धीरज भोईरची रनिंग या दरम्यान भरपूर चांगली पाहायला मिळेल. ऑफ स्टंप पासून ठेवला होता दूर बॉल. बॅट्समन या ठिकाणी मात्र जज करू शकत नाहीत. धीरज भोईर आतापर्यंत 3 बॉल टाकलेत. पहिल्या बॉलवरती आले सिंगल, त्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल. उचलून खेळला बॉल. भावेश नाईक किंवा दादाराव पवार बॉलच्या खाली पहिलेच कॉल दिला होता, इट्स माय कॅच, आणि पकडलाय झेल दादाराव पवार यांनी. विकेटचं पत्र आणखीन एक धक्का बसलाय अग्रोळी लेवल अग्रोळी टीमला. आज नशिबाने साथ दिली. खरं तर 2 सामने खूप चांगल्या संघर्षमय पद्धतीमध्ये जिंकले अग्रोळी 11 अग्रोळी टीमने. बॉल तयार. धीरज हो, यावेळेस मात्र हामक केले बॉलला. दादाराव पवारच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. सौरभ याच्या बॅट मधून निघालाय षटकार. धीरज भोईरच्या गोलंदाजीवरती हा आला षटकार. टीमची टोटल या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 9 वरती. डबल डिजिट मध्ये अजूनही स्कोरबोर्ड पाहायला मिळत नाहीये, परंतु इथून पुढचा प्रवास थोडस खडतर असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर सचिन नाईक आहेत. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केले जाईल आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले 10 वरती. शेवटची ओव्हर आहे, अंतिम ओव्हर. अंतिमच्या ओव्हर मध्ये किती धावा येतील याकडे मात्र लागले लक्ष. सुरेश भोईर, धाराव्याचा भावेश पवार. ओके, लेफ्टी राईटी आहे ना. ओ, यावेळेस पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी. बॅटच्या खालून बॉल बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये जातो. पहिला बॉल आलाय डॉट. आता या मॅच मध्ये खरं तर सूरज भोईरला गोलंदाजी संधी दिली गेली. भावेश नाईक किंवा सचिन नाईक सारखा विकल्प टीमकडे असताना सुद्धा सूरजची काय भन्नाट गोलंदाजी. पहिले 2 डॉट बॉल सौरभला पूर्णपणे बीट करून चाललेत. सुभाष सारख्या बॅट्समनला लॉस स्ट्रायकिंग एंडवरती ठेवणं हेच खरं तर धारावी टीमसाठी आता योग्य असेल, कारण सुभाष सारखा बॅट्समन जो पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग बॉलिंग करून गेलाय त्याच्याकडे मात्र लागले लक्ष. तिसरा डॉट बॉल या ओव्हर मधील 3 डॉट बॉल आतापर्यंत आपण पाहतोय. धावा 10 झाल्यात पहिल्या 15 बॉल मध्ये. चौथा बॉल सूरज भोईर. हा बॉल जास्त बाहेर आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 डॉट बॉल सध्या पाहायला मिळतात. उगाचच नाही म्हणत धारावीचा भावेश पवार. थोडा खुश आहे सूरज आज. चांगली बॉलिंग होते. 4 बॉल डॉट आलेत.
शॉर्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला. बॉल चालला स्क्वेअर लेगकडे वेगाने. फिल्डर त्या ठिकाणी बसवराज पोहोचले. तोपर्यंत एकच धाव. शेवटचा बॉल बाकी आहे. 11 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. यावेळेस मात्र पहा काय घडले. क्लीन बोल्ट. येस इट्स आउट. फक्त एक धाव आली आहे. 4 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 विकेट. सूरज भोईरच्या ओव्हरचं होईल या ठिकाणी मात्र कौतुक. फार चांगली गोलंदाजी राहिली आणि 11 झाल्या. 12 रनचं टार्गेट. 18 बॉल मध्ये 12 बनवायच्यात. गुड बॉलिंग सूरज. 4 डॉट बॉल, 1 रन, 1 विकेट. सूरज भोईर वेल बॉलिंग. चला मॅचला होते सुरुवात. 70 बॉल लगा तो 6. पुन्हा एकदा कट केलाय बॉल. स्क्वेअर कटचा चांगला फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1च रन मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वरती. 12 रनचं टार्गेट आहे. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगच्या वरून 1 टप्प्याच्या मदतीने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. 3 ची गरज आहे अजूनही. या ओव्हर मधील बॉल झालेत आतापर्यंत 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5वा बॉल. सचिन नाईक साठी नवीन तयार. बॉलिंग मार्क वरती. राऊंड द विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप केलाय. मॅच क्लिअर. मच्छिंद्र स्मृती धारावे इनटू द फायनल्स. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर सूरज भोईर. 1 विकेट 1 रन. सूरज ठरलाय सामन्याचा हिरो. आणि आम्ही विनंती करू की
सामन्याविरुद्ध सागरजी म्हात्रे नक्की आपण आपलं शुभ असते. आणि पहिल्या सामन्यामध्ये धीरज भोईर मॅन ऑफ द मॅच आहेत.